नंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीज ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं। चला तर मग पाहूयात। त्यासाठी इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत। ते आता आपण एका पातेल्यामध्ये फोडून घेऊयात। तुम्ही बघू शकता एक एक अंडे करून असे पातेल्यामध्ये फोडून घ्यायचे आहेत आणि त्याला चांगलं मॅशरच्या साहाय्याने मॅश करायचं आहे। पूर्ण असं हे बलक पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक कट केलेला इथं कांदा टाकून घेणार आहे। बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या तिखटप्रमाणे मिरची टाकून घ्यायची आहे। ते पुन्हा मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती एक तवा ठेवून तवा चांगला गरम होऊन द्यायचा आहे। गरम झाला की कलत्याच्या साहाय्याने पूर्ण गोल राऊंड असं तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं की ब्रेडच्या स्लाइस तव्यावरती ठेवायच्या आहेत आणि ते चांगल्या खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। पुन्हा उलटं करून ह्याला खालची बाजू जी होती त्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यावरती वरच्या साईडला बटर लावायचं आहे। पुन्हा पलटी करून ह्याच्या खालच्या बाजूला सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावून झालं की आता आपण ऑमलेट करायला घेऊयात। आता त्याच तव्यावरती पुन्हा तेल टाकून तेल पूर्ण पसरून लावायचं आहे। त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते तव्यावरती टाकून चमच्याच्या साहाय्याने असं गोल पसरून घ्यायचं आहे। पसरून झाल्याच्या नंतरच्याने आपण जे ब्रेड खरपूस भाजून ठेवले होते ते ब्रेड ह्याच्यावरती ठेवून पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे। पलटी करून झाल्यानंतर हे चांगलं खालच्या बाजूने भाजलं गेले की कलत्याच्या साहाय्याने त्याच्या खरडा मोकळा झाला की याला पलटी करून घ्या। पलटी करून झाल्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही चीज टाकू शकता। चीज स्लाइस पण ठेवू शकता, मोझरेला चीज सुद्धा टाकू शकता। पूर्ण पसरून असं हे चीज टाकायचं आहे आणि असं साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे। चारी बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे ऑमलेट पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून चीज जे आहे ते पूर्ण मेल्ट होईल। 2 ते 3 मिनिटं ह्याला शेकून घ्यायचं आहे खालून। पुन्हा पलटी करून शेकून घ्यायचं आहे। शेकून घेतल्यावरती ह्याला फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा चमच्याच्या साहाय्याने ह्याला असं दाबून भाजून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं हे आपलं ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता। तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यात नेक्स्ट रेसिपीमध्ये